की आत्ताचं जग खरंच नवीन आयुष्य आणण्याच्या लायकीचं लायकीचं आहे का? आहे का? आणि मला असं वाटतं की हा विचार व्हॅलिड आहे. बघ, तिचं मूल आता 8 वर्षाचं झालं. त्यांनी बघ, इतक्या उशिरा का होईना निर्णय घेतला. तिची फर्टिलिटी संपेपर्यंत हे संपत नाही. मूल जन्माला घालून ते ढुंकून सुद्धा बघत नसेल आणि ते व्यसनी असेल आणि तुम्हाला धमकावून चाकू गळ्याशी लावून तर मूल होऊ दिल्याचा पण पश्चाताप होण्याच्या शक्यता आहेतच आहेत की. म्हणजे पेट हवं तर पेट हवं, हां. मूल नको पण पेट हवं, हे एकत्र जोडणं जरा अवघड आहे. मग काही प्रॉब्लेम आहे का? मग तुम्ही IVF का नाही ट्राय करत? मग तुम्हाला चांगल्या डॉक्टरांचा नंबर सुचवू का? पासून मग अरे तुम्ही तर छान पैसे कमवता. आजही आपण तसंच म्हणायला लागलो की नाही नाही होऊन जाऊ देत मुलं, सगळं होतं. तसं नाहीये. त्यामुळे मुलं न होऊ देण्याचा निर्णय जितका जबाबदारीचा आहे ना, तितका मुलं होऊ देण्याचा निर्णय हा अधिक जबाबदारीचा आहे. आता फायनान्शियली दोघं मिळून राहताना कसेबसे पैसे पुरत आहेत, तर त्या मुलाला जन्माला घालून हल्ली कमीत कमी 25-30 वर्ष तरी सपोर्ट लागतो. कारण ती हल्ली सहजपणे मूल करायचं हा वाक्प्रचार माझ्या तरुणपणी नव्हता. मुलं होत होती, मुलं करत नव्हतं. यांना फक्त मजाच मारायची आहे. ह्या वाक्यामध्ये तुम्ही नकळतपणे हे मान्य करताय की मूल होणं हे मजा करण्याच्या मध्ये येतं अडथळा म्हणून. म्हणजे हे प्रत्येक जे आहेत की नाही, की तू प्रेग्नंट राहिलंच पाहिजेस, तुला मुलगा झालाच पाहिजे, त्याची वाढ तूच केली पाहिजे, कारण आईच करत असते. What brings two people together rarely keeps them together. त्यामुळे तुम्ही आला आहात एकत्र ठीक आहे, मग ते मूल किंवा मूल नाही ही कुठलीही कंडिशन असली तरी तुमचं नातं हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि खुसपूसच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे माझ्या पिढीतल्या लोकांसाठी तर जरा जास्तच महत्त्वाचा आहे. जे अगदी तिशीत असलेली मुलं आहेत, त्यांच्यासमोर पडणारा हा प्रश्न आहे आणि तितकाच मला वाटतं चर्चेला आणण्याची पण खूप गरज आहे. असा विषय आहे तो म्हणजे डिंक. डिंक म्हणजे जी आत्ताची मुलं-मुली आहेत, जे अपत्यांशिवाय राहण्याचं पसंत करतात, मुलं न होऊ देण्याचा निर्णय घेतात. तर नेमकं ते काय आहे, ज्याला डबल इन्कम नो किड्स असा डिंक शब्द तयार होतो. तर नेमकं डिंक म्हणजे काय आहे? आत्ता तरुण मुलं खूप जास्त डिंककडे का वळतायत? त्यांना मुलांची जबाबदारी का नको वाटते? आणि खरंच हा एक योग्य पर्याय आहे का, की नाही आहे, की फार गुंतागुंतीचा आहे? असे अनेक प्रश्न पडतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी खरं तर आज आपण हा एपिसोड करतो आहोत. आपल्यासोबत खास 2 पाहुणे आहेत आपल्यासोबत. अ, आज आहेत डॉक्टर शिरीषा साठे, ज्या मानसोपचार तज्ञ आहेत, आणि नंदिता अंबिके, ज्या लहान मुलांसोबत काम करतात, अडॉलसन्ससोबत, विशेष वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत त्या जोडलेल्या आहेत आणि असं दोघी मिळून आपल्याला हा विषय, या विषयाचा उहापोह करणार आहोत आपण. तर मला सुरुवात इथूनच करायची आहे. ज्यावेळेस आपण डिंक म्हणतो किंवा डबल इन्कम नो किड्स, ते नेमकं काय आहे? नावात जसं आहे हं, तसाच त्याचा अर्थ आहे. हं. फक्त आता ना डबल इन्कम हा मुद्दा कसा त्या अर्थाने मागे पडलाय. म्हणजे हं. सिंगल इन्कम नो किड्स असे पण आहेत. सो आता हं, मुद्दा असा आहे की नो किड्स. हं. आणि मग ज्याला व्हॉलंटरी चाइल्डलेसनेस किंवा मला मूल नको आहे किंवा आम्हाला मूल नको आहे हे ठरवणं. आणि व्हॉलंटरी चाइल्डलेसनेसपेक्षा सुद्धा हल्ली अजून जास्ती पॉप्युलर टर्म म्हणू आपण, ती म्हणजे चाइल्ड फ्री. हो. त्यामुळे डिंक असा मुद्दा नसून तिथे सिंक पण आहे. डबल इन्कम नो किड्स आणि पेट्स हवेत असंही आहे. हो. त्यामुळे त्याचं इन्कमशी आता जेवढा सुरुवातीला वाटत होतं, हे स्पष्ट करण्याचं कारण इतकंच ना, की फक्त आर्थिक असं त्याला जेव्हा दृष्टिकोनातनं बघितलं गेलं, तेव्हा मग खूप गोंधळ व्हायला हं, लागले, हं. की मग यांना पैशापुढे काही दिसत नाही. बरोबर. यांना फक्त पैसेच दिसतात. यांना सगळं फक्त आयुष्य पैसे कमवायचेत आणि मजा करायची हो, आहे. त्यांना कसल्या जबाबदाऱ्या नको आहेत. हो. असं सगळं जे सुरुवातीला त्यांना निगेटिव्ह कनोटेशन येत गेलं, जे काही अंशी आजही आहे. बरोबर. तर आता मला असं वाटतंय, की तो इन्कम हा मुद्दा बाजूला काढला तरी चालणार आहे. हं, हं. कारण हे फक्त आता जिथे पैसा किंवा असं आहे असं नाही, तर अ, आत्ताचा सर्व्हे काही असे सांगत आहेत, की हळू ते ग्रामीण भागामध्ये पण
हो. थोडं थोडं का होईना दिसायला लागलंय. मला नंदिता मॅडम तुमच्याकडे पण हाच प्रश्न घेऊन यायचा आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो की मुलं होऊ द्यायची की नाही, आता याचा निर्णय स्वतः ती मुलं किंवा ते जोडपी घ्यायला लागली आहेत. म्हणजे कारण बराच काळ आपण अशा स्ट्रक्चरमध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये राहिलो आहोत ज्याच्यामध्ये मुलं होऊ देणं हे त्या कुटुंब पुढे नेण्याचंच काम होतं आणि उदरनिर्वाह तुमचा पुढे चालेल याची खात्री बाळगणं, मग म्हातारपणाची काठी म्हणून मुलं होऊ देणं, असा एक सगळा सोपस्कार होता. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस लोक असा निर्णय घेतात की मुलं होऊ द्यायची नाही आणि हा जाणीवपूर्वक इच्छेने घेतलेला निर्णय आहे, तर असं का होतंय की आता या निर्णयापर्यंत मुलं पोचतायत किंवा जोडपी पोचतायत की आम्हाला मुलं नको आहेत असं वाटतंय त्यांना? मला वाटतं बरीच कारणं असावीत. म्हणजे जर का विचार करून दोघांचीही म्हणणी ऐकून घेऊन त्याच्यातनं जर का हा डिसिजन इन्फॉर्म्ड कन्सेंट, लादलेला दबावातला कन्सेंट नाही, असा जर का हा डिसिजन होत असेल ना तर तो बेस्ट आहे. कारण मुलाला जन्माला घालायचं आणि नंतर त्याला नीट वाढवू शकणार नाही आहोत, ह्याच्यापेक्षा सुद्धा मग तो जर विचार केला तर तो जास्ती चांगला आहे. आणि आता काय झालं आहे की तसं नाही म्हटलं तरी पूर्वीचं जसं होतं ना, आजी असायची घरी किंवा आई मुलीची आई असायची, ती थोडे दिवस बाळंतपणाला घरी जायची, माहेरी जायची. हा सपोर्ट कमी झाला आहे. आणि कमी म्हणजे ते वाईट किंवा असं म्हणून नाही, तर ते वय वाढतायत मुलांची, करिअरचं हे घेता घेता, आणि मग ते आईवडील पण वयस्क होत आहेत आणि शक्य होत नाही आहे. त्यामुळे तसं जे नॅचरल सपोर्ट जे समजले जायचे ते आता नाही आहेत किंवा कमी आहेत. बरोबर. आणि त्यामुळे सुद्धा मुलं हा निर्णय घेत आहेत. अजून एक मला असं वाटतं की जे आजूबाजूला ऐकलेले नवे नवे शब्द आहेत ना, सुपर पेरेंट किंवा करेक्टच पद्धतीने असं असलं तरच ठीक आहे, आपण चुकूच शकत नाही, म्हणजे चुकायलाच नाही पाहिजे, नाहीतर मुलांवर काहीतरी भयंकर परिणाम होतील का, हे जे सगळं, किंवा अँक्झायटी आहे खूप की प्रेग्नन्सीची, मग ते डिलिव्हरीपर्यंत कसं जाईल, मग ते काय होईल, मग ते बाळाला कसं सांभाळायचं, हे जे सगळे, मला तर भीतीच जास्त वाटते आहे मुलांच्या मनात की हे नको हा निर्णय घ्यायला, असं दिसतंय एकूणात. आणि सोपा नाही आहे, मुलं नको हा निर्णय सोपा नाही आहे. घरातून फार प्रेशर असतात, मित्रांची असतात, बाहेर दिसत असतं, तर खूप ब्रेव डिसिजन आहे माझ्या मते. हो, कारण की मुलं होतात, असंच आतापर्यंत होतं ना की नको नको म्हणताना झालंच आम्हाला मूल, असं जे होतं. तर आता तसं नाही, आता त्यांना आता त्यांना प्लॅनिंग करावं लागतंय. आता शाळा, आता सगळ्या गोष्टी कुठली पाहिजे, कशी पाहिजे, काय पुढचं मुलाचं काय होईल, हे सगळं पाहिजे. आणि स्वतःलाच आत्ता फायनान्शियली दोघं मिळून राहताना कसेबसे पैसे पुरत आहेत, तर त्या मुलाला जन्माला घालून हल्ली कमीत कमी 25-30 वर्ष तरी सपोर्ट लागतो. कारण तितकं शिकल्याशिवाय जी लाईफस्टाईल मूल जगलेलं आहे, ती लाईफस्टाईल त्याला मिळेपर्यंत तेवढा वेळ जातो, नुसत्या ग्रॅज्युएशननी काय होत नाही आहे. तर हा एवढा मोठा विचाराची भीती वाटते का, असं एक मनात येत आहे माझ्या. जे आपण अनेक वेळेला बोलतो पण, किंवा आपल्या पॉडकास्टमध्ये पण ते मांडलं आहे की व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स गुड लाईफ, हा जो भाग होता ना, हा इतके दिवस जसा ठरत आलेला होता सोशिओ कल्चरली, आणि एस्पेशली आपल्याकडे कलेक्टिव्हिस्ट सोसायटीमध्ये, की जिथे समाजकेंद्री व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये सुद्धा की चांगलं आयुष्य कशाला म्हणायचं, की एकूण सगळी परिस्थिती अशी आहे की मुलाला वाढवता आलं, ते पोरगं शिकलं, कमवायला लागलं, आपापलं काहीतरी एक स्थिर ते झालं, आणि मग लग्न, आणि मग मूल, हे सगळे टिकमार्क हे होते की हे सगळं झालं की या मुलांचं आयुष्य चांगलं चालू आहे, अशी जी एक धारणा होती ना, त्याच्यामध्ये
आता लग्न हा पण चॉईसचा विषय आहे आणि मुलं हा पण चॉईसचा विषय आहे. हे अजून आपल्याला पुरतं पचवता येत नाहीये. त्यामुळे ते गोंधळ होत आहेत आणि मग त्या कारणांमध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे डिंक जसं आहे ना, तसं जिंक पण आहे. म्हणजे ग्रीन याच्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एन्व्हायर्नमेंटल जे काही इश्यूज आहेत आणि जो रिसोर्सेसचा मुद्दा आहे, तर त्याच्यात असं वाटतं की म्हणजे ॲज इट इज मानवजात ही 50% रिसोर्सेस कन्झ्युम करते. त्यामुळे काही कपल्सचा असा पण विचार आहे की नको, म्हणजे अजून एक जीव जन्माला घालायचा, ह्या जगात आणायचा आणि मग त्यातनं परत ह्या रिसोर्सेसचं कन्झम्पशन आपलं आपण वाढवायचं. हे जे सगळे मुद्दे आहेत, ह्याही कारणासाठी हल्ली लोक म्हणजे तरुण जोडपी हा निर्णय घेतात आणि अशा परिस्थितीमध्ये मूल जन्माला घातलं तर त्या आईवडिलांना खूपच कसरत करायला लागणार आहे. म्हणजे आर्थिक हा अगदी त्यातला वेगळा भाग झाला किंवा भीती हा सुद्धा, कारण तसंही आहे आता मेडिकल सायन्सही ॲडव्हान्स झालं आहे. त्यामुळे लग्न उशिरा आणि मूल उशिरा, हे साधं मला असं वाटतं की हल्ली सहजपणे मूल करायचं हा वाक्प्रचार माझ्या तरुणपणी नव्हता. मुलं होत होती, मुलं करत नव्हतं. मग आम्हाला मूल करायचं आहे, करू कसं आपण. सो हे सुद्धा जे द वे यू थिंक अँड द वे यू कन्सीव्ह अन आयडिया, सो हा थोडा की आता ह्या सगळ्याच ट्रान्झिशनमधनं जातोय. त्यामुळे त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी स्वीकारणं अजून आपल्याला झेपत नाहीये. कारण कुटुंब नावाची संस्था हल्ली तर आपलं काय, आणि मग असे निर्णय घेणाऱ्या मुलांचं पुढे काय होणार, ह्याच्यासाठी आत्ता कुठलेही रोल मॉडेल्स नाही आहेत. म्हणजे जी आधीच्या ह्याच्यात मुलं होऊ न शकलेली जोडपी जास्ती आहेत विविध कारणांसाठी, पण जाणीवपूर्वक होऊ शकणार आहे पण आम्हाला नको आहे असे आधीच्या पिढीमधली उदाहरणं खूप कमी आहेत. त्यामुळे ती पण एक थोडीशी अँझायटी आहे ज्यांनी निर्णय घेतलाय त्यांना पण, पण त्याहूनही जास्ती त्यांच्या घरातल्या आधीच्या पिढीला जास्ती आहे की हे असे सगळे निर्णय घ्यायल्यावर ही मुलं करणार काय, यांना सेन्स ऑफ पर्पज कशातनं मिळणार, आपल्या आपल्या पुरतं बघितलं संपलं, पुढे यांना काहीही आपल्याला मिळवायचं आहे, आपल्याला अचीव्ह करायचं आहे, आपल्याला कोणासाठी तरी काहीतरी नक्की हे टार्गेट ठेवायचं आहे, असं काहीच नसेल तर या मुलांच्या आयुष्याला दिशा काय मिळणार, यांचे नॅव्हिगेशनचे पॉईंट्स काय असणार, ह्या सगळ्या विषयीचा सुद्धा एक नकळतपणे अँझायटी आहे. त्यामुळे निर्णय घेताना तो फक्त भीतीपायी, जबाबदारी नको म्हणून घेतलाय असं नाही, पण ह्या इतरही गोष्टी आहेत ज्या गुड लाईफच्या आता भाग वाटता आहेत आणि त्याच्यामध्ये मूल हा नक्कीच बसणारी गोष्टच नाहीये. कारण मूल वाढवायला स्थैर्य तर लागतच लागतं. मला हा मुद्दा खूपच महत्त्वाचा वाटतो. मला तोच मुद्दा घेऊन नंदिता ते तुझ्याकडे यायचा आहे की ज्या पद्धतीनं आपण म्हणजे साधारण कुठल्याही घरात किंवा कुठेही जर आपल्याला अशी जोडपी दिसली की ज्यांच्या घरी मूल नाही आहे, तर पहिला प्रश्न जो पडतो तो म्हणजे अच्छा मग काही प्रॉब्लेम आहे का, मग तुम्ही IVF का नाही ट्राय करत, मग तुम्हाला चांगल्या डॉक्टरांचा नंबर सुचवू का, पासून मग अरे तुम्ही तर छान पैसे कमवता, म्हणजे तुम्ही जो पैशांचा मुद्दा म्हटलात की डबल इन्कम का महत्त्वाचं वाटतं, अरे तुम्ही छान पैसे कमवता ना, मग का नाही मुलं होऊ द्यायची, म्हणजे तुमची परिस्थिती पण चांगली आहे मुलं वाढवता येण्यासारखी, मग तुम्हाला का मुलं होऊ द्यायची नाही. का आपण कायम जे लोक हा निर्णय घेतात मुलं न होऊ देण्याचा त्यांच्याकडे स्वैराचार किंवा चंगळवाद म्हणून बघतो की अच्छा ह्यांना मजा मारायची आहे आणि त्यांना कशाचीही जबाबदारी नको आहे आणि म्हणून त्यांना मुलं नाही होऊ द्यायची आहेत, आणि मग ते कसे मग त्यांना काहीच मूल्यच नाहीत आणि मग कसं त्यांची आयुष्याची कल्पनाच वेगळी आहे आणि मग त्यांना कोणाचं काही पडलेलंच नाही, असं इथपर्यंत का जातो आपण. एक छोटं उत्तर देण्याच्या आधी ह्यांना फक्त मजाच मारायची, ह्या वाक्यामध्ये तुम्ही नकळतपणे हे मान्य करताय की मूल होणं हे मजा करण्याच्या मध्ये येतं अडथळा म्हणून. म्हणजे तुमच्याही आयुष्यात मूल केलं तेव्हा तुमची मज्जा कमी झाली होती कदाचित. तर हा जो आहे ना, एक तर हे आपसात चर्चा करतात आणि गृहीत धरतात की ह्यांना मूल होत नसेल आणि न मागितलेले सल्ले देतात
हो. हां, तर कोणी विचारावं त्या कपलला, कोणी विचारावं हे पण एक काहीतरी ठरलेलं असायला पाहिजे ना. म्हणजे हो. सरसकट समाजाला हक्क दिल्यासारखं कोणीही म्हणावं, की "अरे रे बिचारे" किंवा "अरे रे हे फारच थिल्लर आहेत." हे काहीही स्वतः लेबल्स देणं ह्याच्यापेक्षा कोणीतरी विचारा आणि ते म्हणतील ते ॲक्सेप्ट करा. तुम्ही म्हणजे काहीतरी असं हे झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, असं कसं? हे तर कारण नाही. म्हणजे ही कारणं तुम्ही पण गृहीतच धरताय, हं. की हीच कारणं असतील आणि असंच असेल. तर हे तुम्हाला हे अधिकार दिले कुणी? हेच मला कळत नाहीये आधी. आणि जर ते तुम्हाला वाटतच असेल, तर तुम्ही नीट विचारा ना, काहीतरी नावं ठेवण्यापेक्षा किंवा असं सगळं काही विचित्र. मुळात ना अजून हे पचतच नाहीये की हा शक्यता असताना सुद्धा हां, नाही हां. हो. असा घेतलेला निर्णय असू शकतो हे अजून मान्य. म्हणजे ती असहाय्यता परिस्थितीमुळे झालं नाही, होऊच शकलं नाही, खूप उपासतापासापासून खूप उपचार केले, इथे एक वेळ ते मान्य होतं. हं. त्यामुळे मूल असणं आणि नसणंपेक्षा सुद्धा अशा सगळ्या कारणांमुळे जर ते मूल नसेल तर एक वेळ मान्य होतं. हो. पण कोणीतरी होऊन हे सगळं शक्य असताना सुद्धा म्हणतंय की मला मूल नकोय. इथे तो मी म्हणते ना की ती सगळी पडझडच आता बहुतेक इथून पुढे होणार आहे. कारण हे सगळं धरून ठेवणारं कुटुंब तेच आता विस्कळीत होत आहे. ही भीती खूप आहे आणि मग त्याच्या पायी असं वाटतं आणि हे जेवढं जास्तीत जास्त दिसायला लागलंय ना, तेवढं आधीच्या पिढीलाही काळजी वाटते आहे. हो. आणि आधी मी म्हटलं तसं की ह्या निर्णय घेणाऱ्या लोकांना सुद्धा ह्याची काही ठोक उत्तरं आहेत असं नाही आहे. हो. त्यांच्याही मनासमोर प्रश्नचिन्ह आहेतच आहेत की हे जे सगळं म्हणतायत तर ते कसं निभणार आहे. आणि डिंक हा काही असा खुंटी ठोकल्यासारखा निर्णय नाही आहे ना, की कधी बदलताच येणार नाही. आता झालं म्हणजे आता फिजिकलीच कधी तुम्हाला पॉसिबल नाही आहे, कारण तुम्ही मनाने असा निर्णय घेतलात. असं तर शक्य नाही आहे ना म्हणजे. तुम्हाला बदलता येतं, परत-परत चर्चा करता येतात आणि आत्ता नको व्हॅलिड आहे. हं. हं. सगळी मनाची पण तयारी झाल्याशिवाय का म्हणून असे निर्णय घ्यायचे आहेत? हो. हो. नाही का? म्हणजे एक तर बिचारा म्हणायचं, की "अरे रे! त्यांना होत नाही म्हणजे त्यांनी एवढं केलं आणि खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल. बिचारी बाई, बिचारा माणूस, त्याचा वंश पुढे जात नाहीये." हे मग जरा ओके जातं ना दुसऱ्याला बिचारं केलं की. हो. पण सिम्पथी हे देता तर येते. एकदम टणाटण मजेत दिसतायत आणि तरी पण हे असं हाऊ डेअर दे? असं कुठेतरी येतंय की काय? हो. की ह्यांना काय म्हणजे नुसती मजा चालली आहे. मगाशी शिरीषा म्हणली तसंच, की त्रासच होतोय का, की यांची मजा चालली आहे? हो. म्हणजे यांना मुलंही नकोय आणि आमची सिम्पथी नकोय. हां. यांना ठेवायचं कुठे? त्याहून हां, सगळ्यात जास्ती दुःख म्हणजे हे आम्हाला विचारायला येत येत नाहीये. नाहीत. हां. की आमचा निर्णय आहे हा योग्य आहे का नाही आहे हां. म्हणून ते निर्णय घेतायत आणि मोकळे होत आहेत. याला जोडून मला हे विचारायचं की हे आत्ता ज्या पद्धतीनं आपण म्हणजे नाही म्हणावं तरी तितकं मोठं प्रमाण आपल्याला अजूनही दिसत नाही. जे लोक चाइल्डलेस मॅरेज किंवा ज्यांना मुलं नको आहेत अशा निर्णयापर्यंत पोचतात. तर हे फक्त भारतात होतंय, जगभरात होतंय का या पद्धतीचं आता एक नवीन लाईफस्टाईल सुरू झाली आहे, हा ट्रेंड आहे, की काय पद्धतीनं मुलं सुद्धा याकडे बघतात आणि आकडे काय सांगतात त्याच्याबद्दल काही? म्हणजे आणि या सगळ्याचा पुढचा टप्पा त्यामुळे काही फरक पडतो आहे. म्हणजे जर आपण आपल्या लोकसंख्या वाढीचा दर पाहिला, तर तो एनिवे खूप खाली-खाली घसरत आलाय. तर जर याच पद्धतीनं खूप जोडपी या पद्धतीचे निर्णय घ्यायला लागले, की आम्हाला मूल होऊ द्यायचं नाहीये. तर त्याचा ते एकूण लोकसंख्येवर सुद्धा कसा परिणाम पडू शकतो? दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे नंबरविषयी तू विचारलंस ना, तर मी जेव्हा जरा शोध घेत होते, की आपल्याला काय नंबर्स सापडतील, हो. काही त्याच्याविषयीचे रिसर्चेस आणि असं सापडेल का? तर गंमत म्हणजे पटकन पॉप होणारे जे नंबर्स होते ना, ते मार्केट सर्व्हे करणाऱ्या एजन्सीजचे होते. वॉव! हां. सो हा सोशिओ इकॉनॉमिक पण इश्यू होतो आहे, की हे प्रमाण आणि एका सर्व्हेमध्ये असं त्यांनी लिहिलंय, की 30% वाढतंय हे प्रमाण. 30%. हं. दोन्ही येतं म्हणजे लग्न करण्याचं पण प्रमाण कमी होतंय हो. आणि आपल्याकडे अजून सुद्धा
लग्न आणि मूल हे एकमेकांशी जोडलेलं असल्यामुळे त्यामुळे ऑब्व्हियसली मुलं होण्याचं किंवा होऊ देण्याचं प्रमाण पण कमी होत आहे. संपूर्ण जगभरामध्ये हे होत आहे का की मुलं नको ही हे तर हो. आता काही देशांमध्ये जिथे हा प्रश्न म्हणून उभा राहिला आहे आणि जिथे आता मुलं होण्यासाठी इन्सेंटिव्ह दिला जातोय, याचं कारण त्यांचं टॅक्सपेई जनरेशन कमी झालं आहे आणि टॅक्सपेई जनरेशन कमी झाल्यानंतर त्यांची संख्या कमी झाल्यानंतर त्यांच्या टॅक्सेसमधनं लागणाऱ्या सगळ्या सोशल सिक्युरिटी स्कीम्सपासनं सगळ्या ज्या चालणाऱ्या गोष्टी आहेत त्या जेव्हा आता धोक्यात यायला लागल्या आहेत तेव्हा तिथे आता मूल होऊ देण्यासाठीचं इन्सेंटिव्ह द्यायला लागले. पण मला असं वाटतं की आपल्याकडे अशी परिस्थिती यायला अजून खूप काळ जायला लागणार आहे. म्हणजे 1-2 जनरेशन तरी सहज जातील असं मला वाटतं. अर्थात मी काही पॉप्युलेशन स्टडीजमधली हे नाही, परंतु एकूण जो काही जगाचा हे असतो तर तिथे ही परिस्थिती आपल्याकडे यायला अजून खूप वेळ जाणार आहे. कारण अजूनही कल्चरली ते काही फार सगळीकडे झिरपलेलं आहे असं नाही आहे ना. त्यामुळे अजूनही मुलं होऊ दे व्हायला पाहिजेत. कुठल्या कारणाने काय प्रेशर आहे का अमुक आहे का म्हणजे त्याच्यामध्ये ना एक छोटासा मुद्दा सांगते फक्त की म्हणजे वाटलं पाहिजे पालक म्हणजे आई होण्यासाठीची भावना निर्माण झाली पाहिजे किंवा वडील होण्याची भावना बाप होण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. इंग्रजीत मॅटर्नल इन्स्टिंक्ट किंवा पॅटर्नल. तर हा जो गोंधळ आहे ना की आपल्यामध्ये इन्स्टिंक्ट फक्त सेक्सचा आहे. रिप्रोडक्शन आणि म्हणजे प्रोक्रिएशन हे इन्स्टिंक्च्युअल नाहीये, हा त्याचा आउटकम आहे. सो इन्स्टिंक्च्युअल फक्त सेक्स आहे. त्यामुळे आदिमानवाला तर कशातनं ते बाळ जन्माला येतं हे कुठं कळत होतं. त्यामुळे मुळातच सेक्स ड्राईव्ह फक्त इन्स्टिंक्च्युअल आहे. बाकी मॅटर्नल इन्स्टिंक्ट पॅटर्नल इन्स्टिंक्ट वगैरे हा इन्स्टिंक्ट नव्हे. आणि ते वाटायला पाहिजे. मुलींच्या बाबतीत तर त्यांना व्हायला पाहिजेतच मुलं. आणि एवढंच नाही तर तिला आई व्हावंसं वाटलं पाहिजे. हे तिच्या स्त्री असण्याचं जे काय इंडिकेटर आहे तर तसं मुळात नाहीच आहे. किंवा हल्ली अनेक वेळेला वापरला जाणारा शब्द म्हणजे माय बायोलॉजिकल क्लॉक इज टिकिंग. ते बायोलॉजिकल क्लॉक नाहीये, ते सोशल क्लॉक इज टिकिंग. की अजून तुला वाटत नाही आई व्हावंसं, लग्न होऊन एवढी वर्ष झाली. सो इट इज अ सोशल क्लॉक बिकॉज इट इज कंडिशन्ड इन टू यू की हे सगळं तुला वाटलं पाहिजे. हा इन्स्टिंक्टचा मुद्दा नसून कंडिशनिंगचा मुद्दा आहे. आणि मग ते मातृत्व पितृत्व ह्या सगळ्या मनामध्ये, कारण काय आहे ना त्याच्याशिवाय म्हणजे एकदा लग्न नावाची एक अनैसर्गिक कल्पना आपण उभी केली ना की ती टिकावी ह्याच्यासाठी जे काही सगळीकडनं त्याला भाले लावले पाहिजे त्याच्यामध्ये मग लग्न मूल आणि कुटुंब आणि सातत्य हा जो मुद्दा आहे हे सगळं जर टिकायचं असेल तर त्याला जोडून बाकीच्या कथा तयार करायला नकोत का. We need to build stories around it because लग्न itself is a story that we created, ज्याला नैसर्गिक अस्तित्व काहीच नाही आहे. मग ते मूल, मग ते पालकत्व, मग ते आईपण, मग ते वडील पितृ काय व्हॉट एव्हर फादर. तर हे मुळात आपण आता काढलं पाहिजे की ते वाटणं हे कंडिशनिंगचा भाग आहे. त्यामुळे ते घ्यायचंय का नाही असं काहीही नसतं. तो एक निर्णय आहे, तो घ्यायचा आहे. आणि आत्ताच्या घडीला मुलं होण्याचा निर्णय हा अधिक जबाबदारीचा आहे. म्हणजे जेव्हा जोपर्यंत अजून फॅमिली प्लॅनिंगचे किंवा कॉन्ट्रासेप्शन्सचे हे आलेले नव्हते ना आणि तरी रिसोर्सेस कमी होते आणि मुलं होतच होती, तेव्हा एक अगदी टिपिकल टू कोप विथ दॅट की आता ते काय टाळणं तर शक्य नाही आहे. प्रेग्नन्सी तर राहिली आहे कारण सेक्स ड्राईव्ह आहे आणि प्रेग्नन्सी तर राहिली आहे आणि आता ते मूल होणार कारण कॉन्ट्रासेप्शनची कुठलीच साधनं नव्हती ज्या वेळेला. त्यावेळेला मग कोपअप करायला एक हे असायचं की
जो चोच देतो ना तो चारा पण देतो. हम्म. कारण रिसोर्सेस इतके कमी होते, असे प्रश्न पडायचे की हे आता जन्माला आलेल्या बाळाला पोसायचं कसं. बाकीची सिस्टीम जरी होती तरी सुद्धा बाळाला खायला काही ना काहीतरी म्हणजे पोसणं इथपासनं सुद्धा तो प्रश्न होता. तिथून आपण प्रवास केलेला आहे आणि तो फार काही अगदी केव्हाच्या काळात असा नाहीये. तो गेल्या 1-2 जनरेशन मधला तो प्रवास आहे. हो. त्यामुळे इन्स्टिंक्ट हा मुद्दा नाहीच आहे. तिथून आपला प्रवास सुरू झाला. पण आजही आपण तसंच म्हणायला लागलो की नाही नाही होऊन जाऊ देत मुलं, सगळं होतं. तर तसं नाहीये. त्यामुळे मुलं न होऊ देण्याचा निर्णय जितका जबाबदारीचा आहे ना, तितका मुलं होऊ देण्याचा निर्णय हा अधिक जबाबदारीचा आहे. हम्म. होऊ द्यात सगळं होतं तर असं नाहीये आता. आणि त्यामुळे मग तो की कुठल्या जगात आपण आणणार आहोत. म्हणजे जो मगाशीचा जो मुद्दा होता ना की भीतीपायी आणि जबाबदारी नको म्हणून, पण असाही विचार करणारी अनेक तरुण जोडपी आहेत की का आणावं मी एखादं नवीन आयुष्य या जगामध्ये. हो. काय आहे आत्ता ज्या जगामध्ये. म्हणजे अगदी पुण्यासारख्या शहराचा विचार केला तरी नवीन बाळ जन्माला आलं तर त्याला आपण केवढ्या पोल्युशनला सामोरं जायला लावतो. हं? हे जे सगळ्या गोष्टी आहेत तर असा सुद्धा विचार करणारी आहेत की आत्ताचं जग खरंच नवीन आयुष्य आणण्याच्या लायकीचं लायकीचं आहे का? आहे का. हो. आणि मला असं वाटतं की हा विचार व्हॅलिड आहे आणि तो केला पाहिजे. कारण जबाबदारी म्हणजे इतक्या बाजूंनी येते. आता डबल इन्कम हा जो अगदी त्यातला भाग आहे तर त्यातला पुन्हा असं की गुड लाईफ म्हटल्यानंतर म्हणजे तो जो पॅराडॉक्स आत्ता आपल्याकडे आहे ना, तो असा आहे की गुड लाईफ मार्केटने सांगितलं आहे. मग मोठाली घरं, त्याच्यामध्ये विविध गॅजेट्स, त्या सगळ्याचा जो येणारा खर्च आहे आणि त्याच्यामुळे जो महिन्याच्या महिन्याला पडणारा खड्डा आहे, त्याच्यासाठी दोघंही जण कमवण्यासाठी घराच्या बाहेर. हं? बरं, घरात एवढी गॅजेट्स की आता हे आपलं मूल जर घरात राहिलं तर एक ते अनसेफ आणि दुसरं हे सगळे इलेक्ट्रॉनिक प्रिडेटर्स जे आहेत ते आपल्या मुलाचा सावज होणार आपलं मूल त्यांचं. म्हणून ते मूल घराच्या बाहेर. वीकेंडला कंझ्युमर मार्केटने सांगितलंय की घरात बसणे, शांत बसणे, कुठलेही खर्च न करता आहे त्याच्यात घरात राहणे हा तर तुम्ही अक्षम्य गुन्हा करता आहात. त्यामुळे मग वीकेंडला तुम्ही बाहेर जाणे, ट्रॅव्हल करणे, म्हणजे वीकेंडही बाहेरच पडणे. म्हणजे घर आणि ती गॅजेट्स ती एके ठिकाणी. आणि आई वडील आणि मूल सगळे सैरावैरा वीकडेजना ह्या कारणासाठी बाहेर आणि वीकेंड्सना कंझ्युमर मार्केटने सांगितलेलं आहे त्यांना की तुम्ही गेला नाहीत आणि असडेल आयुष्य जगत असाल तर काही त्याला अर्थ नाही. आणि असं वातावरणात मूल वाढवताय तुम्ही. नाही नाही, त्याला तर सगळे एक्साइटमेंट, त्याला एक्सपोजर सगळं मिळालं पाहिजे. म्हणून उठा आणि बाहेर जा. आता हा जो पॅराडॉक्स आहे ना, ह्याच्यामध्ये अडकलेले जे सगळे चॉईसेस आहेत त्याच्यामध्ये खरंच ते मूल कोण वाढवतंय. हम्म. तुम्ही वाढवता आहात का सोशल मीडिया वाढवतंय. कारण आजी आजोबांना तर ह्यातलं काहीच झेपत नाही. हो. त्यांना हे खर्चही झेपत नाहीत आणि त्यांना की असे कळतही कसे नाही. करता तुम्ही खर्च. त्यांना ते कळतही नाही. कारण दॅट्स नॉट देअर नॅरेटिव्ह. ते त्यांचे नॅव्हिगेशनचे पॉईंट्सच नव्हते त्यांच्या आयुष्यात. हो. आणि त्यामुळे हा जो सगळा गोंधळ होतोय, हा पॅराडॉक्स, हा मूल होऊ देणारी मुलं जोडपी क्वेश्चन करतायत का खरंच की कशासाठी हवंय आपल्याला. आत्ता त्याचं उत्तर मग सोशल प्रेशर आहे, बायोलॉजिकल क्लॉक इज टिकिंग, मग ते झालं पाहिजे. किंवा मग कोणीतरी भीती घालतं की आत्ता ठीक वाटतंय, 50शीला गेल्यावरती कळेल मग. हो. नंतर पश्चाताप होईल वगैरे. हो. आता असे पश्चात्तापाच्या शक्यता तर अगणित आहेत. म्हणजे मूल जन्माला घालून ते ढुंकून सुद्धा बघत नसेल आणि ते व्यसनी असेल आणि तुम्हाला धमकावून चाकू गळ्याशी लावून तर मूल होऊ दिल्याचा पण पश्चात्ताप होण्याच्या शक्यता आहेतच आहेत की. हो. त्यामुळे पश्चात्तापाच्या शक्यता कुठल्याही टप्प्यावरती आहे. तर हा जो त्यातला भाग आहे ना, हा मला असं वाटतं आहे की ह्याविषयी जास्ती बोललं गेलं पाहिजे. हो. हो. की जन्माला घालण्याचा निर्णय घेणारे लोक काय विचार करतायत. हम्म.
आणि ते त्यांनी जास्ती जबाबदारीपूर्वक, कारण एक नवीन आयुष्य आणताय जे तुमच्यावरती अवलंबून आहे पूर्णपणे. मग तुमचं नातं स्टेबल आहे का नाही? अ, मग डिव्होर्सेस नंतर सुद्धा हो बरोबरच आहे. पण ते तुमचे ॲडल्ट चॉईसेस असतात, त्यामुळे त्याच्या परिणामांना तुम्ही सामोरं जाणं हे ऑब्व्हियस आहे. हो. पण ते मूल मात्र चॉईसलेस असतं आणि ते ह्या सगळ्याच्या रिसिव्हिंग एंडला असतं. त्यामुळे खरं तर मला असं वाटतं की डिंकपेक्षा हा विचार करणारी जी मूल होऊ देण्याचा विचार करणारी जी मंडळी आहेत ना, त्यांच्याविषयी जास्ती बोललं गेलं पाहिजे आणि त्या गोष्टींविषयी जास्ती विचार केला गेला पाहिजे. न की जी मुलं म्हणतायत, जी तरुण जोडपी म्हणतायत की आम्हाला मूल नको आहे. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. म्हणजे हा विचार खरंच समाज म्हणूनच आपल्याला रिॲक्टिव्ह मोडमध्ये न जाता खरंच हे स्थित्यंतर घडतंय. तर ह्या स्थित्यंतरातनं इंडिव्हिज्युअलिझम जपणारी, कारण आपल्याकडे ना पर्सनल हॅपीनेस इतका स्टिग्मटाईज केला गेला आहे हो. की एखाद्या व्यक्तीने आपल्या आनंदी असणारा प्राधान्य दिलं ह्याचा अर्थ ही व्यक्ती स्वार्थी, हिला ह्या व्यक्तीला इतर कशाशी काही घेणं नाही. नॉट नेसेसरी. हो. म्हणजे माझा व्यक्तिगत आनंद मी मिळवताना लगेच कोणाचे तरी काहीतरी तिथे सायकोलॉजिकल कॅज्युअलिटीज झाल्या पाहिजेत असं अजिबातच नाही आहे. त्यामुळे हे काही जे समज आहेत ना, ज्यातनं ही म्हणली तसं की त्याविषयी कमेंट्स केल्या जात आहेत, त्यांना काहीतरी विचारलं जात आहे, हे ह्या समजापायी होतं आहे सगळं, की पर्सनल हॅपीनेस ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. तो तुम्ही नंबर 1ला ठेवताच कामा नये आणि मग हल्लीची मुलांना ना तोच नंबर 1ला असतो. बाकी त्यांच्याशी इतरांशी काही घेणं नसतं. विच इज नॉट द फॅक्ट. हो. त्यामुळे होऊ देणाऱ्या जोडप्यांबद्दल, मुलं हवी आहेत असं म्हणणाऱ्या जोडप्यांबद्दल खरं तर समाजाने जास्ती जागरूक राहून त्याविषयी विचार केला पाहिजे. आणि असा विचार न करता सोशल प्रेशर, बायोलॉजिकल क्लॉक किंवा कुठलीही कारणं घेऊन मूल जन्माला आलं आणि जर त्याच्या अपब्रिंगिंगमध्ये हे येत असतील, तर तिथे समाजाने इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड हे डोक्यात ठेवून त्या मुलाच्या जडणघडणीचा भाग जाणीवपूर्वक व्हायला पाहिजे आहे. त्यामुळे जे डिंकचा विचार करतायत त्यांच्याविषयी खरं तर समाजाने काळजी करू नये. मला तो चॉईसबद्दलचाच मुद्दा थोडा हायलाईट करायचा आहे. कारण आपण अल्टिमेटली ज्यावेळेस मुलं होऊ द्यायची का नाही या निर्णयापर्यंत ज्यावेळेस लोक येतात, त्यावेळेस आपण मुलं होऊ द्यायची की नाही या चॉईसबद्दलच बोलतो आहोत आपण. कारण आपल्याला हे कदाचित समाज म्हणून मान्यच नाही आहे की तुम्ही मूल न होण्याचा निर्णय घेताय. आणि हा कायम म्हणजे बरेच ॲक्टर्स त्याबद्दल बोलतात ज्यांनी मुलं न होण्याचा निर्णय घेतला. आपल्या आजूबाजूला काही लोक असतात, त्यांना काही वेळेस बोलता येतं, काही वेळेस बोलता येत नाही. पण मुलं होऊ देणं हा खरं तर चॉईस आहे का? इथपासनं मला प्रश्न पडतात की खरंच हा चॉईस आहे का? आणि तो तुम्ही घेऊ शकता असा चॉईस आहे का? की मग तुम्हाला कायम माझ्या सर्कलमध्ये अच्छा आम्ही सगळ्या वर्गातल्या मैत्रिणी होतो आणि सगळ्यांची 2-2 झाली, आता आपल्याला तर एक केलंच पाहिजे, किंवा आमच्या दिराला झालं आणि आम्हाला झालं नाही म्हणून आता तर केलंच पाहिजे. या कायम सोशल कॉन्स्ट्रक्टमध्ये अडकूनच आपण मुलांचा विचार करतो की खरंच तो चॉईस आहे कुठल्याही जोडप्याला. मगाशी शिरीषा म्हटली ना, त्याला जोडूनच ह्या चॉईसबद्दल, जर का दोघं जण ज्यांना मूल करायचं आहे किंवा करायचं नाही, हे जर का स्थिर असले त्या विचारावरती, तर तो चॉईस आहे. पण सोसायटीची प्रेशर नाही आहेत का? तर खूप जास्त आहेत आणि ती बाईवर जास्ती आहेत. म्हणजे मुलग्यांना एवढं कोणी विचारायला जात नाही. आत्तापर्यंत मूल होत नाही तर बाईलाच दोषी ठरणारीच तर आपली समाजव्यवस्था आहे. सगळ्यात सोपी पुरुषांची तपासणी असूनही ती अजूनही होत नाहीच. तो बायका बदलतो, परंतु तो मान्य नाही करत की माझी पण, म्हणजे इथूनच की जे काय होईल ते तुलाच, ते तूच करायचं आहेस, ते तुझं कर्तव्य आहे. आईपणाला भयानक ग्लोरीफाय केलेलं आहे की त्याचाही एक ताण असतो की मी आदर्श आईच बनले पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक जे आहेत की नाही, की तू प्रेग्नंट राहिलंच पाहिजेस, तुला मुलगा झालाच पाहिजे, त्याची वाढ तूच केली पाहिजे, कारण आईच करत असते आणि मुलं काय करणार करून करून, शेवटी ते तुझ्याच पोटातनं आलेलं आहे आणि तू जितका जास्त त्याग करशील
होईल तितकी भारी तू आई आहेस. हे जे हे जे एक गणित आहे, तर हे मुलींना किती त्रासदायक होत असेल. छोटंसं ऍडिशन करते ते म्हणजे त्याच्याशिवाय तुझं जगणंच अपूर्ण आहे. कम्प्लीट नाही. जर तू आई झाली नाहीस तर तुझं आयुष्य अपूर्ण राहिलेलं आहे. हे जे सगळं म्हणजे हे केवढा ताण आहे. आणि त्यात आजूबाजूची मुली जर का ते निर्णय घेत असेल, बघ तिचं मूल आता 8 वर्षाचं झालं, त्यांनी बघ इतक्या उशिरा का होईना निर्णय घेतला, म्हणजे हे संपत नाही. तिची फर्टिलिटी संपेपर्यंत हे संपत नाही की तुला मूल कसं झालंच पाहिजे. हे माझ्या मते सोशलच आहे. काय प्रेशर्स, हे निर्णय पण सोशलच प्रेशर खाली घेतलेले असतात. त्यामुळे खरंच मूल होताना खूप विचार करायला हवा आहे, प्लॅनिंग करायला हवं आहे हे. आणि मुलींवरती फार सोप्पं आहे ना टाकणं. इझी टार्गेट, सॉफ्ट टार्गेट आहे. तर असं होतंय. लग्न आणि मूल हे दोन्हीही चॉईसेस आहेत. हे आपल्याला स्वीकारल्याशिवाय ना गत्यंतर नाही आहे खरं सांगायचं तर. त्यामुळे तो अट्टहास की नाही असं आम्ही मानायलाच तयार नाही आहोत. ह्या अट्टहासातनं गोंधळ खूप जास्ती होत आहे की ह्याच्यातनं एक ट्रान्झिशनमधनं अजून एक काहीतरी एक सोशल स्ट्रक्चर उभं राहणार आहे ना. स्ट्रक्चर तर उभं करायलाच लागणार आहे. म्हणजे आता पूर्वजांनी ते ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर उभं केलं, त्याला काही कारणं होती, त्यातनं निर्माण झालं, त्यातनं एक काहीतरी स्थैर्य दिलं. ह्या पद्धतीने स्थिर असलेल्या टोळीचेच आपण वंशज आहोत हेही तितकंच खरं आहे. सो ह्या सगळ्या संस्थांनी आणि मूल होणे ह्या सगळ्यातनं जे काही फायदे व्हायचे एक ह्युमन रेस म्हणून ते झालेले आहेत ना. आता त्याच्यावरतीच किती काळ अजून पुढचं रेटायचं आहे. तर आता नव्याने काहीतरी सुरुवात करूया आणि मग आपापल्या की आता ना सिस्टेमिकली तुम्हाला कशाला उत्तरं नाही मिळणार आहेत. तुम्हाला लग्न संस्था म्हणून, कुटुंब संस्था म्हणून तुम्हाला काहीतरी डूज अँड डोंट्स सांगेल आणि तुम्ही त्याच्यात फिट व्हा. हे मॉडेल इथून पुढे चालणार नाही आहे, कारण जगण्याचे मायनेच बदलले आहेत. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुमच्यासाठी तुम्ही शोधा. त्याच्यात आमची कुठे मदत लागली तर आम्हाला सांगा. ह्यातनं जे निर्माण होईल ते एक इंडिव्हिज्युअलिस्टिक सुद्धा असेल पण सस्टेनेबल सुद्धा असेल असं आपण का मानतो आहोत. म्हणजे ते सगळं पुन्हा ज्या भीतीतनं आणि काळजीतनं येतंय ना की हे विस्कटलं तर जणू काहीच शिल्लक राहणार नाही. असं होतच नाही. ते विस्कटलं तर त्याच्या जागी दुसरं काहीतरी येणार आहे. जसं लग्न संस्था आणि मूल कुटुंब संस्था ही सुद्धा काही एका रात्रीत उभी राहिलेली नाही आहे ना. ती अनेक ट्रायल एरर ह्याच्यातनं होत गेली, त्याच्या व्याख्या बदलत गेल्या, त्याची व्याप्ती बदलत गेली. म्हणजे कुटुंब म्हटल्यानंतर एकत्र कुटुंबातनं न्यूक्लिअर फॅमिली, सो कुटुंब संस्थेमधला जॉईंट फॅमिली टू न्यूक्लिअर फॅमिली हा सुद्धा बदल आता गेल्या काही डिकेड्समधला आहे. सो कुटुंब व्यवस्था म्हणून किंवा ती संस्था म्हणून सुद्धा अशी काही एक ढाचा निर्माण झाला, एक परफेक्ट डिझाईन आलं आणि ते डे 1 पासनं अस्तित्वात आलं आणि ते आज तागायत आहे. आता ते मोडलं तर त्याच्या जागी दुसरं काय, असं नाही आहे. ही जशी एका वेगवेगळ्या स्थित्यंतरातनं आज निर्माण झालेली गोष्ट आहे, तसंच हे स्थित्यंतर अजून पुढे पुढे सुरू राहणार आहे आणि त्यातनं नवनवीन गोष्टी येत राहतील, ज्याच्यामध्ये काही एक स्टॅबिलिटी असेल, काही अनस्टेबिलिटी असेल, काही एक्सपेरिमेंट्स असतील. पण त्याला ओपन राहणं हे खरं तर आता खूप जास्ती गरजेचं आहे. सतत त्या भीतीतनं ऑपरेट करायचं आणि मग पुन्हा ते जुनंच मॉडेल पुन्हा पुन्हा समोर आणून बसायचं आणि मग ही खात्री बाळगायची. म्हणजे हे पुन्हा अनेक मालिकांमधनं ह्याच्यातनं पुन्हा 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 जे काय म्हणतात दाखवलं जातं आहे ना की आता जर स्थैर्य आणायचं असेल तर हे सगळं रिव्हर्स गिअरमध्ये टाका, तरच आता काहीतरी अर्थ आहे. मग त्याचे गोडवे गायले जात आहेत. किंवा दुसरा एक जो भाग आहे ना मग की सेलिब्रिटीजकडनं आता म्हणजे काही सेलिब्रिटीज किंवा या निर्णय घेत आहेत नो किड्सचा, पण काही घेत आहेत 2-2, 3-3 आणि ते अशा पद्धतीने प्रोजेक्ट केलं जात आहे की आमच्या फिटनेसपासून आमच्या करिअर ॲस्पिरेशन्सच्या मध्ये मुलं कशी येत नाहीत
आणि ती मुलं जन्माला घालणं हा अतिशय आनंदाचा भाग असू शकतो आणि ह्यातलं काहीही तुमचं डिस्टर्ब न होता अगदी तुमच्या फिगरपासून तुमच्या प्रोफेशनपासून सगळं कसं बिनबोभाट सुरू राहू शकतं मुलं झाली तरी. आता इथं गडबड अशी होती आहे की हे ज्या क्लासमध्ये घडतंय ना त्याची टक्केवारी खूप कमी आहे. बाकीच्या उरलेल्यांना ह्या सगळ्याची जुळवाजुळव करताना दमछाक होतीये. त्यामुळे पालकत्व मुळातच आता सोपं राहिलेलं नाहीये. इतके कॉम्प्लेक्स गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे हे जे पुन्हा एका बाजूने प्रोजेक्ट केलं जात आहे म्हणजे जसं लोक निर्णय घेत आहेत पण प्रोजेक्ट जे केलं जात आहे ते पुन्हा हेच केलं जात आहे की हेच कसं चांगलं आयुष्य, हीच कशी आपली संस्कृती, हेच कसं आपला समाज. हा जो भाग आहे ना इथे मला असं वाटतंय की आता दांभिकता नको. आता जे वास्तव आहे ते स्वच्छ डोळ्यांनी बघूया. ते पटलं पाहिजे हा अट्टाहास नाहीये पण निदान त्याचं ग्लोरीफाय करण्यात तरी नको जायला. म्हणजे ही आता म्हणाली नंदिता तसं की मातृत्व थांबवा ना आता ग्लोरीफाय करणं. नाही वाटत. ह्या सगळ्या अडचणींचा हे उभा राहतो आणि मुलींच्यासाठी अजूनही तो काही सोपा मार्ग नाही आहे. तिला कायमच करिअर आणि म्हणजे तिचं प्रोफेशनल करिअर आणि ऑब्स्टेटिक करिअर हे अजूनही पॅरललच जाणारी गोष्ट आहे मुलींसाठी. मग अजूनही समाजाच्या किंवा कुटुंबाच्या डोक्यात काय असतं की बॅकसीटवर कोणी जायचं तर मुलीनेच जायचं. आणि मग तिला त्याच्या चिंता आहेत की ज्या गोष्टीसाठी मी आधी धडपड केली आहे, मी स्वतः कष्ट घेतले आहेत, स्वतःला घडवलं आहे, रात्र रात्र जागून काही अभ्यास केला आहे, मेहनत घेतली आहे, एक एक्सलन्स मिळवला, एक कॉम्पिटन्स मिळवला आहे, त्यातनं मला अर्थार्जन पण मी करते आहे आणि आता हे सगळं ह्याच्यासाठी मी मागे ठेवायचं. हे मुलीसाठी आता सोपी गोष्ट नाही आहे. ती पूर्वी पण नव्हती पण ती ग्लोरीफाय केल्यामुळे आणि आदर्शाच्या कल्पनेमध्ये ती बसवल्यामुळे सगळ्या बायका त्याची धडपड करत होत्या. म्हणजे तिचं कुठल्याही मुलीचं आज बाहेरचं काम हे तिच्या घरच्या कामाचं रिप्लेसर आजही दुर्दैवाने नाही आहे. ओव्हर अँड अबाव दॅट तिने ते केलं पाहिजे हा भाग. आणि विशेषतः पॅन्डेमिकमध्ये हा जो ड्युएल बर्डन सिंड्रोम आला की दोन्ही जबाबदाऱ्या घेता घेता बायकांची जास्ती त्रेधातिरपीट झाली. मग बदललाय का समाज? झाली सगळ्या घरांमध्ये असं नसतं का? हे सगळं जरी मान्य केलं तरी सुद्धा ॲव्हरेज काढलं तर काय घडतंय तर हे घडतंय. त्यामुळे हा मुद्दा खूप जास्ती विचार करण्याची गरज आहे की ही मुलींची घालमेल आणि मग एकीकडे ते ग्लोरीफाय केलेलं तर आता निदान ग्लोरीफाय करणं तरी थांबूया. आणि ही तडफड मुलींची स्त्रियांची हे करणे मग कुटुंब टिकायला पाहिजे असेल ना तर मग ह्या सगळ्याचा विचार करा. आणि मग म्हणजे ती संस्था म्हणून टिकायला पाहिजे असेल तर ह्या सगळ्याचा विचार करा. आपला सहभाग ह्या सगळ्यामध्ये हे टिकवण्यासाठी कसा घेता येईल ते बघूया. पुन्हा ते कोणावर तरी ओझं लादायचं, ते ग्लोरीफाय करायचं, ते न पाळणाऱ्या मुलीच्या मनामध्ये एक गिल्ट निर्माण करायचं की असं कसं तुला वाटत नाही, हे थांबवूया आपण आता. त्यामुळे नवीन काही ना काहीतरी यातनं येणार आहे. जुन्या पिढीने केलं त्याला नावं ठेवण्याचं कारण नाही पण त्याच्या जीवावर अजून तेच डिझाईन वापरत राहण्याचा अट्टहास करणं हे पण थांबलं पाहिजे. नवीन करूया, येईल. आणि तेवढा आपल्या इकोसिस्टीमवरती विश्वास ठेवूया की आपण अजूनही काही असे अंधाधुंद झालेले, सैरभैर झालेले, कोणाशी कोणाचं घेणं नसलेले असे काही अजून आपण झालेले नाही आहोत इतपत. तर आपण जाणीवपूर्वक काहीतरी करू ना उभं आणि मग दोघांच्याही साठी उभे राहू समाज म्हणून. आणि निसर्गामध्ये ॲडॅप्टेशन्स हाच कॉन्स्टंट आहे. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट असं आपण म्हणत नाही का? तर मग असं काही नाही आहे की आता परत असं पूर्वीसारखं कडक चौकटीमधलं सगळं झालं नाही तर सर्वनाश होईल असं नाही आहे. ॲडॅप्टेशन्स होत राहणार आहेत, कुठल्याही दिशेला जातील बघू ना पुढे गेल्यानंतर. एवढं काय लग्नाच्या पत्रिकेत यांचा शरीर संबंध योजला आहे अशा वाक्यापासून आता लग्न ही ग्रोथ मधली पार्टनरशिप म्हणून बघितलं जात आहे ना. आता ते मूल
होऊ देण्यासाठीचं इसेन्शियल प्री रिक्विजिट असं लग्नाकडे आता बघितलंच जात नाहीये. हो. पण मग एकदा त्याला सगळ्या नैतिकतेचे हे चढवले की लग्नाशिवाय मुलाचा विचार म्हणजे संपलाच विषय. पण आता लग्नाकडे बघण्याचाही दृष्टिकोन बदलला आहे. तसंच मग मूल आणि हे दोन्हीही चॉईसेस आहेत, असले पाहिजेत. आणि त्याला जोडून आपले नॅरेटिव्ज कशा तयार करायचे, त्याला जोडून आपली मानसिकता कशी तयार करायची, हे खरं तर आता समाज म्हणून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. बरोबर. न की जुनं मॉडेल घ्यायचं, त्याच्यात सगळ्यांना बसवायला बघायचं, बसत नसतील त्यांना गिल्ट ट्रिपवरती न्यायचं आणि जे बसतील त्यांना बिनकारणाचं हुतात्मा बनवायचं. हो, व्हायचं नसलं तरी. मला एक फक्त आता तुम्ही ग्रोथचा जो मुद्दा मांडलात, जसं आता जोडपी सुद्धा लग्नाकडे ग्रोथ म्हणून बघतात की आम्ही दोघांचे आयुष्यातले काहीतरी गोल्स आहेत, आमच्या ॲस्पिरेशन्स आहेत आणि ते एकत्र मिळून पूर्ण करू आणि म्हणून आपण एकत्र येऊ. याच ग्रोथचा एक ऑब्स्टेकल मुलं वाटतात, बऱ्याच जोडप्यांना वाटतात. कारण आता कितीही म्हटलं तरी मूल होऊ द्यायचं असेल तर त्या मुलीला तिचं काही काळासाठी करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागतो. म्हणजे किमान वर्षभराचा तरी तो ब्रेक होतो, कारण बाळाचं संगोपन आणि या सगळ्या गोष्टी. म्हणजे कितीही जरी काय मॅटर्नल लिव्हज दिल्या आणि बाकी गोष्टी करायचं म्हटलं तरी तो कामापासनंचा एक ब्रेक होतो. त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य मिनिमम एका व्यक्तीचं आयुष्य आणि ते म्हणजे आईचं, त्या मुलीचं आयुष्य त्या बाळाभोवती गुंफलं जातं. आणि हे मिनिमम 1 वर्ष म्हणतो ते आपल्याला माहिती आहे की ते वर्षानुवर्ष आणि तो एक लाईफटाईम जॉबच आहे आणि याच पद्धतीनं आपण वाढवलो पण गेलो आहोत. तर खरंच मूल होऊ देणं हा तुमच्या करिअरमधला किंवा तुमच्या ग्रोथमधला किंवा तुमच्या अपेक्षित असलेल्या आयुष्यामधला एक ऑब्स्टेकल असू शकतो का? कारण त्या पद्धतीनं खूप लोक त्याकडे बघतात. तर त्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे की नाही पाहिलं पाहिजे? म्हणजे की इज देअर एनी अदर वे की ज्या पद्धतीनं आपण या मूल होऊ देण्याकडे सुद्धा बघू शकू? अडथळा असं म्हणण्याचं कारण नाही, पण मूल होऊ देणं हे जास्ती आव्हानं निर्माण करतं. आणि ठोक नोकरी असा मुद्दा असेल ना तर सहसा ते नाही, पण करिअर असा जर मुद्दा असेल ना की जिथे मग मी ग्रोथ बघती आहे, तर तिथे सुद्धा नोकरी हे म्हणजे मी आता एका ठिकाणी सुरू केलं आहे आणि मी काहीतरी काय क्लर्क म्हणून जॉईन झाले आहे, तर मग त्यातल्या वेळेला माझ्या मर्यादा आहेत, हे आहेत, मग ती सिस्टीम स्टेबल आहे. सो नोकरी अशा अर्थाने असेल तर तिथे फार आव्हानं वाढतात असं नाही. एका बाजूने ती वाढतात कारण ते आता नेटवर्क आणि ती सपोर्ट सिस्टीम नाही, ती बिल्टअपही केलेली नाही. त्यामुळे तिथे काही अंशी आव्हानं वाढतात. पण करिअर ॲस्पिरेशन्स जिथे आहेत, जिथे ग्रोथ आहे, जिथे प्रोफेशनल काही ॲस्पिरेशन्स आहेत, तिथे मात्र मूल ह्या जगात आणलं की आव्हानं खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतात. त्यामुळे मग हा पुन्हा त्या 2 जोडप्यांसाठीचा दोघांनी मिळून करण्याचा विचार आहे की आपण आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये कसं बघतो आहोत. त्याच्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या मधल्या टप्प्यावरती आपल्याला असं छान एक स्थैर्य हवं आहे का सारखंच आपल्या पुढच्या टार्गेट आणि ॲस्पिरेशन्सच्या मागे आपल्याला धावायचं आहे. तसं असेल तर मग ते खूप अवघड होतं. पण मग मूल होऊ द्यायचं असेल आणि तो अडथळा त्या अर्थाने व्हायला नको असेल, तर मग तो टप्पा हे करायचा आहे की इथून पुढे आपली काही वर्ष आपण अशी करायची आहेत की जिथे आपण कशाच्याही मागे धावणार नाही आहोत. जे आहे त्याच्या बळावरती एक प्लॅटो येणार आहे आपल्या आयुष्यात आणि तो दोघांनीही मिळून तितक्याच शांतपणे. तर मग तुमचं मूल तुम्ही वाढवाल. नाहीतर तुमचं मूल डे केअरमधल्या मावशी वाढवतील, घरी येणाऱ्या मावशी वाढवतील. आजी आजोबा असले तरी त्यांना आता ते वयानुसार झेपणारं नसेल तर सोशल मीडिया वाढवेल. कारण ते मूल मग बाकी कोणी नसेल घरात तर ते स्क्रीनच्या समोर बसणार आहे. त्यामुळे अडथळा आहे का तर बघाल तसं आहे. तुम्ही जर ही मानसिकता ठेवली नाही तर मग तो अडथळाच होणार आहे आणि मग ते जन्माला न घातलेलं बरं. पण अडथळा न होण्यासाठी काय केलं पाहिजे तर हा एक मधला कालावधी की जिथे मूल जन्माला घातलं, त्याचं वाढणं, त्याचं हे करणं हे पण तितकंच आनंदाने बघितलं, त्याचा सगळा आनंद घेतला. कारण
त्याच्यामध्ये ना म्हणजे जो नेहमी मला पालकत्वाचा मुद्दा एक वाटतो, की आव्हानं जरी असली तरी पालकत्व तुम्हाला तुमचा व्यक्ती म्हणून तुमच्या ग्रोथला हम्म. एक खूप संधी देतं पालकत्व. म्हणजे कितीतरी अशा मुली आहेत की ज्यांना झोप अत्यंत प्रिय आहे आणि कितीही तास झोपू शकतात, आवडते झोपायला. अशा मुली बाळ झाल्यानंतर त्या बाळाने नुसतं खुसखुस केलं तरी सुद्धा उठणाऱ्या, जाग येणाऱ्या आणि त्याविषयी काहीही काय झालं हे आपलं असं काहीही भावना मनात नसलेल्या आहेत. सो किंवा इतकं ते बाळ अवलंबून असतं की तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देऊच शकत नाही, काय वाटेल ते झालं तरी. हम्म. अशा ज्या गोष्टी आहेत ना त्यातनं आपलं व्यक्तिमत्व जे प्रगल्भ होणं आहे ना, ह्या संधी त्या पालकत्वामध्ये असतात, ज्या इतर कुठेच नाही आहेत. कुठल्याच नात्यामध्ये त्या संधी नाही आहेत. कारण पुन्हा हा डिपेंडन्सीचा मुद्दा आहे की माणसामध्ये ती डिपेंडन्सी खूप जास्ती आहे तो कालावधी. पण त्या अर्थाने मग त्याच्याकडे बघायचं असेल तर मग उरलेल्या याला पण पॉज बटन दाबलं पाहिजे. पुढची काही वर्ष आपली अशी असणार आहेत की जिथे आपण स्थिर असणार आहोत. पण याची जाणीव असली पाहिजे. जाणीव असते. म्हणजे नाही तर planning- मग तो अडथळा आणि मग अडथळा असेल हां. तर मग नाही हेच ठीक आहे. करेक्ट. म्हणजे प्लॅनिंग मी ज्याला म्हणते ना, की मी आणि माझा पार्टनर हे करिअरच्या रेसमध्ये आहोत का, की अरे रे मी मागे पडणार आहे, हे असं तुम्ही विचार करता आहात, की शिरीषा म्हणाली तसं, की अजून मला हे हवं आहे मूल, हा निर्णय झाल्यानंतर सुद्धा की काही वर्ष मला अगदी सुरुवातीची ती म्हटली तशी की कळतच नाही पहिली 2 वर्ष कुठे गेली ते, आणि विचारही येत नाही मनामध्ये, इतकं ते आपल्याला बाळ घेऊन टाकतं सर्व दृष्टींनी, शरीरानी, मनानी, भावनांनी. पण नंतर सुद्धा मग जिथे जेव्हा ती जरा बाळ स्वतंत्र होईल तेव्हा मग पार्टनरनी विचार केलाय का की आता मी थोडा वेळ बघीन, मग हळूहळू मी पार्ट टाईम काम सुरू करीन. म्हणजे हे प्लॅनिंग म्हणजे हे आहे. प्लॅनिंग म्हणजे मूल होऊ दे, कॉन्ट्रासेप्शन नको, हे नाही आहे. प्लॅनिंग हे पहिली 5 वर्ष की जोपर्यंत मूल पूर्ण वेळ शाळेत जात नाही, तर ही आपण कशी वाटून घेऊ शकणार आहोत, काय शक्य आहे काय नाही, आणि ते दोघांनाही हवं आहे का. ते जर हवं असेल ना तर त्याच्यासारखा आनंद तुम्हाला दुसरं काही देऊ शकत नाही. रोज वाढतं मूल, रोज काहीतरी वेगळं करतं आणि फार मजा येते. म्हणजे दोघांना मिळून सुद्धा ते सगळं बघताना त्या सोसाव्या लागलेल्या ज्या सगळ्या काय थोडं कमी जास्त, थोडं इथे तिथे, ह्याच्या पलीकडचा तो आनंद असू शकतो. कधी ठरवलं असेल की मला मूल हवं आहे आणि आपण तो निर्णय घ्यायचा आहे. हा फार थॉटफुल, खूप विचारांती घेतलेला निर्णय असला पाहिजे, तर हे मजा आहे. पण नाही तर ही गरज नाही आहे की मूल केलंच पाहिजे, अजिबात नाही. आता आपण कल्चरल इव्होल्युशनच्या हां. स्टेजमध्ये आहोत हो. खरं सांगायचं तर. आणि ते प्रामुख्याने ह्या 2 गोष्टींवरती, लग्न आणि मूल ह्या 2 गोष्टींवरती कल्चरल इव्होल्युशन हे नेहमी रिफ्लेक्टच करणार आहे. त्यामुळे त्याचा विचार सगळ्यात जास्ती करायला पाहिजे आहे. बाकी पेहरावामुळे काही फार मोठा फरक पडणार नाही आहे, गाड्यांमुळे फार मोठा फरक पडणार नाही आहे. फरक पडणार आहे तो ह्या 2 गोष्टीत पडणार आहे इव्होल्युशन. मला यालाच जोडून आता तुम्ही जो ग्रोथचा मुद्दा सांगितलात ना, की मग एक जी गोष्ट आपल्याला सतत सांगितली जाते किंवा विकली जाते पेरेंटिंग बद्दलची, की हे तुम्हाला नाही कळणार जोपर्यंत तुम्ही बाप होत नाही, जोपर्यंत तुम्ही आई होत नाही, तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार. तर जर जी जोडपी ज्यांना कदाचित हा निर्णय घ्यायचा आहे की आम्हाला मुलं नाही होऊ द्यायचे, तर त्यांच्यासाठी सुद्धा एकूण म्हणजे, कारण आपण हे एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघूयात. जर तुम्ही मूल न होण्याचा निर्णय घेताय, त्या निर्णयापर्यंत पोहोचताय की ठीक आहे तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी नाही आहे, पण याचा अर्थ तुम्ही आयुष्यभरासाठी दोघेच एकमेकांसाठी आहात. तुमच्यासाठी तिसरं जोडून ठेवणारं एक काहीतरी कारण म्हणून एक अँकर काही नाही आहे. अशा वेळेस तुमच्याकडे तुमच्यासमोर असलेल्या काय काय चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठीची तयारी काय करायला हवी. कारण
कदाचित ही अपॉर्च्युनिटी दिसतीये का, तर छान वाटतंय की अच्छा आपण दोघे कमवतो, चला दोघे मिळून पैसे कमवू, दोघे मिळून पैसे सेव्ह करू, आपल्याला विचारणारं कोणी नाही, दोघेच राहू, आपल्याला प्रवास करता येईल वगैरे वगैरे गोष्ट करता येतील का? हो, नक्की करता येतील. दोघांना त्यांचे एका वेळी करिअर्स ॲस्पिरेशन्स ठेवता येतील का? हो, नक्की करता येतील. पण त्याच्यासोबत येणारे चॅलेंजेस काय आहेत ज्याच्याबद्दल थोडं आपण हायलाईट करू शकलो? एक जो पहिला तुझा प्रश्न होता ना, की हा आनंदाला ते मुकणारच आहेत हो. का वगैरे, तर मुळात असं आहे ना, की प्रत्येक कृतीचे काही ना काहीतरी त्याचे रिवॉर्ड्स असतात आणि काही चॅलेंजेस असतात. हां, म्हणजे हिमालयात ट्रेकिंगला गेला नाहीस ना, तर त्या आनंदाला तू मुकणार आहेस. हो ना, बरोबरच आहे. ते मी नाही केलं तर त्या आनंदाला मुकेन. पण ह्याचा अर्थ बाकीचं संपलं का सगळं? हम्म. त्यामुळे पालकत्वाच्या आनंदाला मुकलात तुम्ही, तर झालं संपलं असं नाही आहे ना. आनंद मिळण्याच्या अनेक गोष्टी आहेत. आता पालक झाला नाहीत तर पालकत्वाच्या आनंदाला मुकणार तुम्ही. जसं हिमालयात ट्रेकला गेला नाहीत तर हिमालयात राहण्याच्या आनंदाला मुकणार आहात. इतकं ते साधं आहे. त्यामुळे त्याचंही अगदी की हा कसा एक विलक्षण असतो आणि तुम्ही त्याला मुकता असंही काहीही मानण्याचं कारण नाही आहे खरं सांगायचं तर. ते तर प्रत्येकच आपल्या अनुभवाच्या बाबत असतं आणि कुठले अनुभव आपण निपटतो. दुसरा भाग जो आहे की दोघांना मग दोघंच जण असल्यामुळे आता हे पण ना इट्स अ स्टोरी दॅट वी हॅव बिल्ट. हम्म. पुन्हा ती डिपेंडन्सी मग तो सोशिओ कल्चरल हे असं मिळून आपण एक ते कंडिशनिंग करून ठेवलं आहे की हम और पास आएंगे, हमें और पास कोई लाएगा वगैरे. फिल्मी हो, फिल्मी करून ठेवलंय. तर हा जो मुद्दा आहे ना, अशा इतक्या गोष्टी आपण करून ठेवल्या आहेत की ब्रेस्ट फिडिंग हा परमोच्च आनंदाचा, कुठला आनंदाचा अनुभव असतो तो? नसतो तो नेसेसरीली. क्रॅक निपल्स वगैरे असतील तर नको ते असं वाटतं. सो ऑल आय एम सेइंग इज ते इतकं त्याचं ग्लोरिफिकेशन, पण पुन्हा ते ग्लोरिफिकेशन केल्याशिवाय लोक ती घ्यायला धजावणारच नाहीत. हम्म. हा त्यातला भाग आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर हे नसेल तर मग चॅलेंजेस काय, तर आत्ताच्या घडीला लग्न टिकणं ते कशाच्या बळावर टिकणार आहे हाच इटसेल्फ एक चॅलेंज आहे. हो. मुलं असताना तर मग त्या चॅलेंजमध्ये उलटी भर पडते हो. आणि त्या नात्याला येणारे चॅलेंजेस जर 2 ॲडल्टमध्ये असतील तर मुलं नसतील तर त्या मानाने एक त्याचं डायमेन्शन कमी होतं, कारण ते मूल त्या रिसिव्हिंग एंडला असतं. हो. त्यामुळे खरं तर मुलं नसताना जर त्या जोडप्यामध्ये काही काय दुरावा निर्माण झाला, अमुक झाला, तर तो त्यांच्या ॲडल्टचा हे असतो. कारण पुन्हा जे मी अगदी नेहमी म्हणते की व्हॉट ब्रिंग्स टू पीपल टुगेदर रेअरली कीप्स देम टुगेदर. त्यामुळे तुम्ही आला आहात एकत्र, ठीक आहे. मग ते मूल किंवा मूल नाही, ही कुठलीही कंडिशन असली तरी तुमचं नातं हम्म. हे समृद्ध कसं होत राहील, ते म्युच्युअली रिवॉर्डिंग, एकमेकांना काही ना काहीतरी देत राहणारं, आनंद देणारं आणि एकमेकांच्या ग्रोथमध्ये, म्हणजे माझा एक रस्ता तुझा एक रस्ता, कधीतरी आपण एकत्र काही रस्त्यांवर चालू, असं ते जर राहिलं नाही तर मुलं असल्यावरती उलटं जास्ती चॅलेंजेस येतात. हम्म. आणि ते चॅलेंजेस मुलांना जास्ती येतात, कारण त्याच्यात पुन्हा वितुष्ट आलेलं असेल ना तर मुलांचा वापर केला जातो. हो. आणि त्यांची फरफट केली जाते उगाच. खूप फरफट केली जाते मुलांसाठी. असं म्हणून जी जोडपी एकत्र राहतात ती खरं तर मुलांच्या निमित्ताने एकत्र राहत असतात, मुलांसाठी नसतात. कारण मुलांसाठी एकत्र राहत असलात ना तर एकमेकांमधली कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणं हे तुमची पहिली जबाबदारी राहते. आम्ही कॉन्फ्लिक्ट तसंच ठेवणार, रोज एकमेकांच्या झिंजा उपटणार, पण मुलांसाठी म्हणून आम्ही एका छताखाली राहणार, तर हे तर उलटं मुलासाठी खूप त्रासदायक असतं. त्यामुळे खरं सांगायचं तर असे निर्णय घेणाऱ्यांच्या कपल्समध्ये, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही चॅलेंजेस येतील का, तर ते इतर कुठल्याही कपलच्या चॅलेंजेसने जे येतात त्याच्यापेक्षा काही फार वेगळे असणार नाही आहेत. हम्म. मुलं त्या सिच्युएशनमध्ये असली तर किमान काही कॉमन गोल्स असतात ज्याच्या मागे पालक धावतात, पण ते कॉमन गोल्ससुद्धा जर दोघांना मिळून, आत्ता हिने सांगितलं तसं की ह्या सगळ्याचा विचार करून जर ते मूल आणलेलं असेल ह्या जगामध्ये, तर मग ते कॉमन गोल्स असतात. मग त्याला एक काहीतरी उद्दिष्ट असतं, त्याच्यातनं एक सेन्स ऑफ पर्पज येत राहतो. मग त्याच्यातनं काही गोष्टी सोडून द्यायला आपण शिकतो की नाही आत्ता प्राथमिकता ह्याला आहे. पण मुळातच त्या नात्यामध्येच अजून गोंधळ आहे.
आणि सोशल प्रेशर आणि विचार न करता मुलं आलं आहे, तर तिथे तर ते खूपच गोंधळाचे होतात. कारण त्या मग नात्यामधले प्रश्न मल्टीफोल्ड व्हायला लागतात. आणि अजून एक ऑब्झर्वेशन माझं असं आहे की जर का त्या दोघांचं पटत नसेल ना, तर आता एक मूल होऊ द्या, म्हणजे तुमचं हो. सगळं अरे चांगलं बापरे. होईल. हे इतकं भयंकर आहे ना, म्हणजे चांगले अडकतील आता. आता ते सुटणार कसे? मुलाची जबाबदारी, म्हणजे हे काहीतरी साखळदंड बांधल्यासारखं ते मूल झालं की ते अडकतील. आणि आता मागे आपण अडकलेले पाहिलेत आणि त्याचे मुलांवर झालेले दुष्परिणाम हे फार जास्त आहेत. सिंगल पेरेंट परवडले असते अशी अवस्था आहे की मुलांना हत्यारासारखं वापरणे, एकमेकांचा छळ करण्यासाठी भेटू देणे, न भेटू देणे, ह्याला काहीतरी शिकवणे, मुलांना वस्तू समजणे, म्हणजे त्यांच्या ग्रोथकडे लक्ष नाही, त्यांना काय वाटतं याच्याकडे लक्ष नाही. हे जे मागच्या समजांमुळे जे समाजाने घडवलं गेलं, तर हे प्रत्येक आहे ना, म्हणजे जसं मागे आपण पूर्वी जे बोलतो तसं की हा वेड्यासारखं वागतो का, ह्याचं लग्न करा. हो. मग आता आणखीन काही पटत नाही, Therapeutic आता मूल uses of करा. marriage. हां, हे जे आहे ना की आणि हे मग ते उपाय लग्न आहेत नीट का? चाललं नाही की मूल हां, होऊन हां, जात. मग मूल. मग ते मूल झालं की मग अजून एक त्याच्यातनं दुसरं होणारे मूल. वेगळे अजून मग ते एकाला एक नको का? हां, मग कारण की दुसरं एकटं मूल. नको. मग ते एकुलकंठ होईल. मग मूल, किंवा मग अजून एक, बरं मग नाही का, मग काहीतरी एखादं पेट की ते तरी आपण आणूया. मग कुत्रा का मांजर. मग हे जे सगळे विषय आहेत ना, तर किंवा मगाचपासून आपण जे एक सोडून दिल्यासारखा विषय आहे की मूल नको, पण मला हे कुत्रं हवं आहे आणि मी खरं तर येणार होतो तिकडे त्यालाच आता. मी पालक म्हणीन. हो. हा जो विषय आहे ना, हा खरंच खूप विचार करण्यासारखा आहे. कारण मी स्वतः फार जास्त प्राणीप्रेमी आणि प्राण्यांचं स्वातंत्र्य आहे हे मानणारी व्यक्ती आहे, की आपण त्याला विकत आणलं म्हणजे गुलाम नव्हे, किंवा आपण त्यांना ज्या जातीचे आहेत तसं न वागवता त्यांना माणूस आहेत असं वागवणं, हे खरंच बरोबर आहे का त्यांच्या दृष्टीने? तर आपण जर प्रेम करतोय, तर मग ते कंट्रोल्ड आणि मला हवं तसं आहे का, ही एक छान कंपॅनियनशिप आहे. कंपॅनियनशिपला फुल मार्क आहेत माझ्या मताप्रमाणे, की हो, खूप उपयोग होतो, स्ट्रेस रिलीफ आहे. कुणी नसेल तेव्हा आपले मूड जाणवून आपल्या शेजारी येऊन बसतात. त्यांना मागावं लागत नाही, त्यांना सांगावं लागत नाही. हे जरी खरं असलं तरी ही मुलं नव्हेत. हे कारण रिस्पेक्ट एव्हरीबडी ना, मग आमचा आहे तर त्यांचा नको का रिस्पेक्ट ॲज अ स्पीसीज? हे विचार करत नाही आहे. त्याचा मला जरा त्रास होतो. त्याच्यात परत म्हणजे पेट हवं तर पेट हवं, हां. मूल नको पण पेट हवं, हे एकत्र जोडणं जरा अवघड आहे. हां. की प्राणी प्रेमी आहे आणि मला घरामध्ये पेट असावं, त्याचे फायदे आहेत का? आहेत. त्याच्याबरोबर येणारे चॅलेंजेस आहेत का? आहेत. हो. त्यामुळे ते मुलाचं रिप्लेसर नाही. हां. हम्म. पेट हे पेट आहे. त्याविषयीचे तुमच्या ज्या काही हे असतील, आता ह्या पण परत केवढं ट्रान्झिशन आहे. पूर्वी लांब घरं ज्यांची आहेत, शेतावर जे राहत आहेत, किंवा मेंढपाळ, यांच्याकडे कुत्रे असायचे. बाकी कोणालाही, शहरात राहणाऱ्या कोणालाही कुत्रे हे काही त्याचं म्हणजे इट वॉजंट फॅन्सीड आयडिया ॲट ऑल. हो. आणि बेसिकली त्याला कुत्र्यांना कुत्रा असंच म्हणायचं. आणि म्हणजे आता अर्थातच तो ज्याच्याकडे आहे त्याला मालक म्हणण्याची, पण ते काय नवऱ्याला सुद्धा मालक म्हणण्याचीच पद्धत होती. त्यामुळे हा जो त्यातला भाग आहे ना, की ते रिप्लेसर नाही आहेत. हे दोन गोष्टी मिक्स केल्या जात आहेत, तिथे हा गोंधळ होतो आहे की आम्हाला मूल नको पण पेट हवं. मूल तुम्ही पाळत नाही. हो. मुलाला तुम्हाला जन्माला घातल्यानंतर त्याच्या वाढीसाठीचे कष्ट घ्यायला लागतात. पुन्हा ते कसं वाढणार आहे, काय वाढणार आहे, ते मोठं होऊन तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे का, हे तुम्हाला काहीही माहीत नसतं. पेट तुमच्या डोक्यावरती मिऱ्या नक्की नाही वाटत. नाही वाटतात सुद्धा वाटतात कधी-कधी. सुद्धा. ओके, पण तरी सुद्धा हा जो त्याच्यातला घडण्याचा मुद्दा आहे ना, हो. तो वेगळा आहे. त्यामुळे मुळातच मला हे नेहमीच असं वाटतं की हे एकमेकांचे रिप्लेसर नाही. हो. हो.
कारण आता तीच एक नवीन कॉन्सेप्ट डिंक वॅग ज्याला म्हणतो, म्हणजे हं. डबल इन्कम नो किड्स विथ अ डॉग. हो. काय म्हणजे कुठे काही त्याला म्हणजे कुठल्या याचं आपण बोलतो कम्पेरेबल आहोत नाहीये. कुठे हे पेट हे पेट आहे, वेगळे, मूल दोन्ही मूल वेगळे आहे. अनुभव आहेत आणि ज्यांना ते आवडत असतील त्यांनी त्यातला एक घ्यावा, दोन्ही घ्यावेत, हा घ्यावा, त्या घ्यावा. पण असं आपल्या प्राण्यांना आपली मुलं वगैरे म्हणू तर नाही आणि त्या पद्धतीने त्यांना वागवू पण नाही. त्यांच्यावर अन्याय आहे असं माझं एक प्राणीप्रेमी म्हणून पेट्सवरती. म्हणजे पालकत्वामध्ये सुद्धा मुलं वाढवताना आता हे मूल त्याच्या भविष्यासाठी तयार करायचं म्हणजे त्याचं भविष्य कसं असणार आहे हेच कळत नाहीये. तर ह्या मुलाला मी काय देणार आहे ज्याच्यामुळे ते भविष्यासाठी तयार होणार आहे. म्हणजे जो पालकत्वामध्ये मी नेहमी मुद्दा मांडते की आज पहिलीत असलेलं मूल त्याच्या करिअरला 2045 नंतर लागणार आहे. तर 2045 मध्ये जग कसं असणार आहे याची सुतराम कल्पना आता आपण करू शकत नाही. वी आर क्लूलेस. असं असताना आता हे मूल त्याच्या 2045व्या वर्षासाठी कसं काय तयार करणार आहोत. त्याच्यासाठी काय रेलेव्हंट असेल, काय इररेलेव्हंट असेल, कुठली स्किल्स लागतील, काय लागेल यातलं काहीही माहीत नाही आहे. त्यामुळे यातली इतकी सगळी अनसर्टन्टी, कशाचीच कल्पना करता येत नाही आहे. एवढ्या वेगाने जर हे ट्रान्झिशन घडतं आहे तर आता ती रिजिडिटी सोडूया ना. हो. आता अजाईल होऊया, फ्लेक्झिबल होऊया, म्हणजे थोडेसे सतर्क होऊया, थोडं वाकायची तयारी ठेवूया. थोडं कोणी वेगळं करत असेल तर त्याला ओके बघूया, इंटरेस्टिंग आहे, बघूया. तर काही लागलं तर आहोत ना आपण. हम्म. ही भूमिका घ्यायला काय हरकत आहे. या हाच मुद्दा आपण सिंगल पेरेंटिंगमध्ये पण बोललो होतो. हो. हाच मुद्दा सिंगलहूडमध्ये पण बोललो होतो हो. की का एवढं पॉप्युलेशन असलेल्या देशामध्ये जोडप्यांना किंवा लग्नाच्या नात्यात असताना सुद्धा एकटेपणाचा अनुभव का यावा. नाहीतर ते हर तरफ हर जगह बेशुमार आदमी फिर भी तन्हाइयों का शिकार आदमी चालूच आहे. हो. म्हणजे तर हे जे मुद्दे आहेत ना त्यामुळे डिंक कपल्सना पण प्रॉब्लेम येणार आहेत का, येऊच शकतात. अचानक एकदम सेन्स ऑफ पर्पज नाही काही असं होऊ शकतं का, होऊ शकतं. अचानक सगळे जे माइलस्टोन्स आहेत ते सगळे आम्ही हे केले, व्हॉट नेक्स्ट याचं उत्तर नाही. हं? कारण परत कॅपिटलिझमने आणि कन्झ्युमरिझमने ही आपल्याला सवय झाली आहे की इथे पोचलात ना पुढे नेक्स्ट काहीतरी. टार्गेट, इथे पोचलात ना म्हणजे तिथे सॅटिस्फॅक्शन विथ लाईफ हा मुद्दा आपण विचारातच घेत नाही की ठरल्याप्रमाणे आपण पार करू शकलो. आता जे पार केलंय ना ते शांतपणे, त्याच्यात एक्साइटमेंट नाही आहे, त्याच्यात हाय नाही आहे, त्याच्यात एक शांतता आणि समाधान आहे. आपण शांतता आणि समाधान ह्याचा विचार न करता जर डिंक कपल्स पुढे गेली तर मग ती गडबड होणार आहे. कारण व्हॉट नेक्स्ट याचं उत्तरच नाही. कारण मुलं नाहीत, मग त्यांची लग्न नाहीत, मग त्यांना मुलं होणं नाही, मग हे आजी आजोबा म्हणून हे करणं नाही, किंवा परदेशी मुलं असली तर बाळंतपणाला तिथे जाणं नाही. म्हणजे व्हॉट नेक्स्टला उत्तरच नाही. हो. तर हे डोक्यातनं एनिवेज काढण्याची गरज आहे. आणि तो मग कदाचित कारण त्या मेकॅनिझममुळे ना मुलं झाली की हे पुढचं सगळं आपसूक येत जातं. हो. चेन रिॲक्शन सारखं. चेन रिॲक्शन सारखं येत राहतं. तिथे ती चेन रिॲक्शन डिंक कपल्सच्या बाबतीत होणार नाहीये. पण त्या निमित्ताने त्यांनी स्वतःला, पण त्याचे दुसरेही हे असतात की त्यांना ते माहिती असतं, त्यामुळे त्यांचा माइंडसेट त्यांनी परत तेच की हा निर्णय घेतला पण त्याला अनुकूल असा माइंडसेट मी बनवला नाही तर मग कदाचित हे जे आता शापवाणी उच्चारतायत की आत्ता वाटतंय तुम्हाला पण 50 नंतर बघा काय होतंय. ते खरंच सत्य म्हणून उतरेल बरं का. त्यामुळे हा विचार करणं डिंक कपल्सने सुद्धा गरजेचं आहे की आत्ता आपण कुठल्या कारणांसाठी हे नाही म्हणतो आहोत. आणि मग ते जर ह्या सगळ्यामधला अडथळा म्हणून नाही म्हणत असलो तर व्हॉट नेक्स्ट याचं उत्तर एका टप्प्यावरती आपल्याला मिळणार नाहीये. आणि मग तिथे शांततेने आणि समाधानाने आणि मग जी काय पुंजी जमा झाली असेल त्याचा योग्य उपभोग घेत आणि उपयोग करत तिथे मग अल्ट्रुइझमचा मुद्दा येऊ शकतो, चॅरिटीचा मुद्दा येऊ शकतो.
तिथे इतर तुमची कौशल्य वापरून कोणासाठी तरी तिथे उपलब्ध असण्याचा मुद्दा असू शकतो. असे अनेक आहेत. त्यामुळे ही चेन रिॲक्शन बाय डिफॉल्ट मेकॅनिझम त्यांच्यासाठी नसणार आहे. ती तयार पण करायला मग लागेल. त्यासाठी आणि होईल. सिस्टीम तयार करायला लागेल. सिस्टीम त्यासाठी. तयार हा. करायला लागेल. त्यासाठी मानसिकता तयार करायला लागेल. कारण कुठलाही पर्याय तुम्ही निवडलात की त्याच्या परिणामांच्यासाठी स्वतःला तयार करायलाच लागतं तुम्हाला. त्यामुळे पर्याय निवडता तेव्हाच तुम्ही परिणाम निवडलेले आहेत ना. ते काही वेगळे निवडायला लागत नाहीत. म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास करायचा नाही असा पर्याय निवडतो, तेव्हा त्याने कमी मार्क मिळण्याचा परिणाम तेव्हाच निवडलेला आहे. तो वेगळा निवडायला लागत नाही. तसंच आहे. मूल होऊ देण्याचा पर्याय निवडलात तर त्याचेही परिणाम आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला सक्षम व्हायला लागणार आहे. मूल न होऊ देण्याचा विचार केला तर त्याचेही परिणाम असणार आहेत आणि त्यासाठी सक्षम व्हायलाच लागणार आहे. त्यामुळे निर्णय कुठलाही असो त्याचे परिणाम हे असणारच आहेत. आणि कुठल्याही निर्णयाचे फक्त सकारात्मक परिणाम आहेत आणि नाही असाही असंही जगातला नाही एक होणार. सुद्धा निर्णय नसतो. आणि त्याही महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेत नाही, नॉट टेकिंग अ डिसिजन, असं सिच्युएशन कोणाच्याच आयुष्यात कधीच नसते. कारण तुम्ही डिसिजन घेत नाही असं तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा स्टेटस को चालू ठेवण्याचा डिसिजन तुम्ही ऑलरेडी घेतलेला असतो. त्यामुळे नॉट टेकिंग अ डिसिजन असं आयुष्यात कधीही असत नाही. मग तो जाणीवपूर्वक का नाही घ्यायचा, मग तो विचारपूर्वक का नाही घ्यायचा. मग नुसत्याच इच्छा अपेक्षा आहेत अशातला भाग नाही आहे, पण त्यानुसार काहीतरी करायला लागतं ना. म्हणजे डिंग कपलने असा विचार केला की आम्हाला इथे फिरायचं आहे, तिथे फिरायचं आहे, अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, पण त्याविषयी केलंच काही नाही, हम्म. हो. तर कसं चालेल. त्यामुळे इच्छा असल्या तर परत मुद्दा की यू हॅव टू ट्रान्सलेट युअर डिझायर इन टू अ गोल टू बी अचिव्ड. तर मग ह्या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. मग त्यानुसार वैचारिक तयारी कशी करायची, भावनिक तयारी कशी करायची, हे सगळेच मुद्दे आणि मग ते प्रत्येक पर्यायात येतात. दुसरं मला मगाचपासून बोलायचं होतं की मूल करायचंय तर ते काय इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचंय का? हम्म. हो. की की माझी म्हणाली शिरीषा, पण कित्येकदा जे प्रेशराईज करत असतात त्यांना हेच वाटत असतं की हे मूल मोठं होऊन तुम्हाला सांभाळेल, म्हणून तर ती भीती असते ना की 50शीत तुम्हाला कळेल आणि 60शीत हो. तुम्हाला कळेल. हो. तर परिस्थिती खरी तशी असणार आहे का? तर आत्ताच नाही आहे खरं तर. आत्ताच पालक आणि मुलं एकत्र राहू शकत नाही आहेत. आत्ता मुलं करायची का नाही करायची हे विचारायच्या आधीच दोघांनी कमावलं नाही तर ते काही खरं नाही अशी अवस्था तर आहेच आहे. तर इथे हे आहेच ना, दिस इज गिव्हन. तर ह्याच्या पुढचे निर्णय हो किंवा नाही वाले हा एक वेगळा विषय नाही आहे का? म्हणजे की तुमचं पुढे असं होईल आणि हो ते ही म्हणाली तसं ते 50 साली कळेल आपल्याला की झालं का नाही झालं. आत्ता आत्ता आपण याच्याबद्दल काय, म्हणजे जे आहेत आपल्या मुलांचे आणि ना अजून एक पालक म्हणून जी सोसायटी ही गोष्ट असते ना, तर मुलं जेव्हा मोठी होतात आणि जेव्हा ती त्यांचे निर्णय घ्यायला लागतात तेव्हा तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे का वाईट वाटलं पाहिजे, हा एक मला खूप मोठा की एवढा सुद्धा स्वतः आपण जे वागवलंय त्याच्यावर स्वतःवरच विश्वास नाहीये का की ही मुलं चांगले निर्णय घेतील बाबा, काही अडलं पडलं तर आपल्याला मागतील मदत. म्हणजे आपली मुलं जेव्हा स्वतःचे निर्णय घ्यायला लागतात तेव्हा धास्तावतो का आपण, भीती का वाटते पालक म्हणून, का नाही आहे विश्वास की आपण ज्या पद्धतीने मुलं वागवली आहेत, ज्या पद्धतीने वाढवली आहेत, तर ती अरे वा स्वतंत्र झाला, आज तू तुझं शोधलंस, आज तू लुकअप केलंस की मला ह्या कोर्सला जायचं आहे तर त्याला काय लागतं, म्हणजे ह्याला तुम्ही प्रोत्साहन देणार आहे की नाही, ही खात्री का नाही आहे की गरज लागली तर मदत मागतील, ते तोडून नाही टाकणार, हे का नाही वाटत. इथंपासूनच खरं तर प्रश्न आहे. हे आता आपण रिव्हर्सला सुरुवातीला आल्यासारखं होत आहे खरं, परंतु ही भीती, हे प्रेशराईज करण्याची गरज, हे सगळं काय आहे, हा एक प्रश्न आहे मोठा. नाही खरं तर खूपच मला स्वतःला सुद्धा खूपच क्लॅरिटी मिळाली नेमकं काय अप्रोचने या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे. कारण कायम ज्या पद्धतीनं आपण मूल न होऊ देण्याकडे
चैन या पद्धतीनं बघतो. मला वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन एक विचार करण्याची गरज आहे. म्हणजे दोन्ही बाजूने सुद्धा, म्हणजे मूल होऊ देताना सुद्धा आणि मूल नाही होऊ द्यायचं आहे तर त्याचा सुद्धा आपण कसा योग्य विचार करतोय, की ते फक्त की नाही आम्हाला आमचं आयुष्य आमच्या टर्म्सवर जगायचं आहे आणि मग शाळेच्या फिया बघा किती वाढल्यात, बालवाडीच्या फिया किती, मग याच्या पलीकडे जाऊन आपण खरं तर तो निर्णय घेतोय का, आणि जर घेत असू तर काय त्याला एक चष्मा लावला पाहिजे. त्याच्यासाठीचा हा खूप महत्त्वाचा एपिसोड होता. खूप खूप आभार तुमच्या दोघींचेही. प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत नवीन विषयांवर गप्पा मारताना खूप मजा येते आणि काहीतरी नवीन सापडतं. तर थँक्यू सो मच हा आरसा pleasure. दाखवल्याबद्दल. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हेही जरूर कळवा. तुमच्या आजूबाजूच्या सर्कल्समध्ये किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये अशी कुठली चर्चा सुरू असतील तर प्लीज हा एपिसोड पाठवा. आणि याच्यावर तुमच्या काय चर्चा होत आहेत यासुद्धा आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. म्हणजे अर्थात हा एक पर्स्पेक्टिव्ह आहे. तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही वाटत असेल तर तेही ऐकायला मी तयार आहोत. तर तेही कमेंट्समध्ये राहायला विसरू नका. धन्यवाद. लो बसावा.